मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री या तिघांची भूमिका वेगळी. अंबादास दानवे. प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा सर्वांना दिल्या पाहिजे. आज राजकीय बोलणे मला योग्य वाटत नाही. जरांगे पाटील यांनी सरकारला अनेकदा वेळ दिला आहे. जेव्हा जेव्हा सरकारने वेळ मागितला तेव्हा तेव्हा जरांगे पाटलांनी वेळ दिलेला आहे. आता सरकारने तोडगा काढावा. चर्चा करण्यात काही अर्थ नाही. जरांगे पाटलांच्या मागण्या सरकारने त्वरित मान्य कराव्या. सरकारने ठरवलं तर काहीही होऊ शकते. केंद्रात आणि राज्यात त्यांचे सरकार आहे. दसऱ्याच्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवरायांची शपथ घेतली होती. त्यांनी त्यांच्या शब्दावर ठाम राहावे. ते शब्दावर ठाम राहत नाहीत. यामुळे असे वाटते आहे की ते लोकांना फसवत आहेत. या तिघांची तीन बाजूला तोंड आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका वेगळी, फडणवीस यांची भूमिका वेगळी आणि अजित पवार यांची भूमिका वेगळी आहे. कुणालाही या प्रश्नावर तोडगा काढायचा नाही. प्रजासत्ताक दिन त्याच्या शुभेच्छा सगळ्यांना दिल्या पाहिजे. फार राजकीय काल बोलावं असं मला वाटत नाही, पण रामराज्य कुठं आहे? खोटं बोलणारे, गद्दारी करणारे लोक थोडे रामराज्य आणू शकतात. पण मला असं वाटतं आज फार राजकीय बोलू नये. दुसरं असं आहे की आता मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी मुंबईच्या वेशीवर गेलेले आहेत. अनेक घडामोडी घडते. सरकारचा शिष्टमंडळ देखील त्यांना भेटीला गेलेला आहे. आज सरकारला खूप वेळ मनोज जरांगे पाटलांनी दिलेला आहे. सरकारचे प्रतिनिधींनी दोनदा त्यांच्या मनाप्रमाणे वेळ घेतलेला आणि तेवढा मनोज जरांगे पाटलांनी दिलेला आहे. सरकारने तोडगा काढावा. नुसत्या चर्चा, रिकाम्या चर्चा, सुक्या चर्चा करण्यात काही अर्थ नाही. मनोज जरांगे पाटलांच्या मागणीवर सरकारने लवकरात लवकर तोडगा काढावा. आता सध्याची परिस्थिती पाहता तोडगा निघेल असं वाटतंय का तुम्हाला? सरकारने ठरवलं तर काही होऊ शकतं, कारण केंद्रात त्यांचं सरकार आहे, राज्यात त्यांचं सरकार आहे. तोडगा काढणं काही अवघड काम नाही. आणि छत्रपती शिवरायांची शपथ दसऱ्याच्या दिवशी माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे. देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा आमच्या हातात सत्ता दिली तर आम्ही 4 दिवसात रिझर्वेशन देऊ असं म्हटलेलं आहे. तर मला असं वाटतं त्यांनी त्यांच्या शब्दावर ठाम राहावं. परंतु ते शब्दावर ठाम का राहत नाहीत? काय अशी अडचण असू शकते किंवा काय हे फक्त राजकारण आहे? नाही, मग ते खोटे बोलत असावेत असं मला वाटतं. लोकांना फसवत असावेत असं मला वाटतं. मनोज जरांगे पाटील म्हणतात की आता तरी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी आता तरी यावं. आता त्यांना वेळच असेल. मला असं वाटतं या तिघांची तीन बाजूला तोंड आहेत. एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री यांची भूमिका वेगळी, उपमुख्यमंत्री देवेंद्रजींची भूमिका वेगळी आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादांची भूमिका वेगळी. फक्त या संदर्भात तिघांचे तोंड तीन बाजूला दिसत आहेत आणि कोणालाही या प्रश्नावर तोडगा काढायचा नाही अशा प्रकारची स्थिती. मला वाटतं मराठा समाज याचं उत्तर निश्चित या सरकारला देईल. थँक्यू.